नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्यपाल थावरचंद गेहलोत केंद्र सरकारच्या हातातील बाहुली बनवून काम करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या विरोधात जिल्हा काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. 200हून अधिक शाळकरी मुले, विविध स्वयंसेवी संस्थांमधील महिला आणि सर्व स्तरातील कुटुंबे सीमेवर तसेच देशातील विविध भागामध्ये आपल्या घरादारापासून दूर राहून सेवा बजावणाऱ्या सैनिकांना राखी बांधणे हे आमचे कर्तव्य असल्याची भावना शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी व्यक्त केली. विद्यार्थिनींनी जवानांना राखी बांधून त्यांना मिठाई भरवली. आमचे रक्षण करतात त्यांना राखी बांधणे ही आपली परंपरा आहे. त्यामुळेच देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना आम्ही राखी बांधण्यासाठी आलो आहोत, अशी भावना विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांनी व्यक्त केली. त्या जवानांनी अभिमानाने आणि नम्रतेने राख्या स्वीकारल्या. मराठा लाईट सेंटरमध्ये दरवर्षी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कोलकातामधील डॉक्टर अत्याचार प्रकरणी मराठा मंडळ कॉलेजच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन करून त्या आरोपीला मरेपर्यंत फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा मंडळ वैद्यकीय महाविद्यालयासह शिक्षण संस्थेच्या इतर विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. गांधीनगर येथील वृद्ध व्यक्तीने उचगाव मार्कंडेय नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करीत असताना त्याचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 75 वर्षीय वृद्धाचे नाव तुकाराम कल्लापा पाटील असं असून ते गांधीनगर बेळगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. याबाबतची माहिती अशी की घरामध्ये न सांगता बाहेर पडलेले तुकाराम हे आज सकाळी उचगाव जवळील मार्कंडेय नदीच्या पुलाजवळ असलेल्या श्री गणेश मंदिराच्या ठिकाणी बसले होते. त्यानंतर अचानक उठून नदी पुलावरील रेलिंगवरून त्यांनी नदीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथून जात असलेल्या विशाल हंडे आणि यतेश हेबाळ या 2 युवकांनी प्रसंगावधान राखून चपळाईने तुकाराम पाटील यांना आत्महत्या करण्यापासून रोखले. त्यामुळे अनर्थ टळला आहे. तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा देखावा सादर करण्यात आला होता. सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. दरवर्षीप्रमाणे श्री ज्योतिर्लिंग देवस्थान दादा आष्टेकर भक्त मंडळ नार्वेकर गल्ली येथे तिसऱ्या श्रावण सोमवारी अमरनाथ व वैष्णोदेवीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ज्योतिबाच्या मूर्तीला व शिवपिंडीला लघु रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर वैष्णोदेवीची ओटी भरून आरती करण्यात आली. त्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. अथणी तालुक्यातील तामवशी गावामध्ये शेतातील इलेक्ट्रिक मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा विद्युत प्रवाहाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी 19 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. संगाप्पा तलवार हा 28 वर्षांचा असून राहणार नागणूर, तालुका अथणी, जिल्हा बेळगाव असं मयत तरुणाचं नाव आहे. संगाप्पा तलवारचे तामवशी गावामध्ये जमीन आहे. पिकाला पाणी देण्यासाठी आज सोमवारी पहाटे मोटार सुरू करण्यासाठी गेला असता विद्युत बटनमधून त्यांना जोराचा विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अथणी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 22 ऑगस्टला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. मैसूरू नागरी विकास प्राधिकरणामध्ये कथित जमीन वितरण घोटाळा प्रकरणी सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्यास राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी रविवारी परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार विधान भवन सभागृहात ही बैठक होईल. बैठकीमध्ये मुख्यमंत्री मुडा प्रकरणाची तथ्ये समजावून सांगतील आणि या प्रकरणी कायदेशीर तसेच राजकीय लढा कसा द्यायचा त्याविषयी रणनीती आखण्यात येणार आहे.
20 जणांच्या मद्यधुंद टोळक्याने धुडगूस घालत घरावर तुफान दगडफेक केली. रविवार दिनांक 18 रोजी रात्री 10च्या सुमारास येळेबैल येथे ही घटना घडली असून घरातील सदस्यांना देखील मारहाण करण्यात आली. दगडफेकीमध्ये घराचे पत्रे, दरवाजा आणि खिडक्यांची तावदाणे तुटली आहेत. बाहेरून आलेल्या टोळक्याने अचानक घरावर चाल करत दगडफेक केल्याने गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. परशुराम रामू पाटील आणि रघुनाथ रामू पाटील यांच्या घरावर टोळक्याने दगडफेक करत तोडफोड केली आहे. गावातील 15 गुंठे जमिनीवरून पाटील आणि अन्य काही जणांमध्ये वाद सुरू आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. घडलेल्या या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. काहींनी ही माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना दिली, मात्र रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते. बेळगाव वेंगुर्ला रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. संपूर्ण रस्ता खराब झाला असून ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडतायत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला आदेश दिला असला तरी काम चालू झालेलं नाही. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने कानाडोळा केलाय. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते खराब झालेत, पण महाराष्ट्र आणि गोवा अशा 2 राज्यांना जोडणाऱ्या बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गाची दुरावस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता खराब झाला असून वाहने चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी सीबीआयने सलग 4थ्या दिवशी माजी प्राचार्य संदीप घोष यांची चौकशी केली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणावर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे. संदीप घोष हे आज सोमवारी सकाळी सीजीओ कॉम्प्लेक्स येथील सीबीआयच्या शहर कार्यालयात पोहोचले. आरजीकार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार हत्या झाल्याच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घोष यांनी कोणती पावले उचलली, त्यांनी सर्वप्रथम कोणाशी संपर्क साधला, त्यांनी पीडितेच्या पालकांना जवळपास 3 तास का थांबवले, एवढा मोठा गुन्हा झाल्यानंतर रुग्णालयाच्या आपत्कालीन इमारतीतील सेमिनार हॉल जवळील खोल्यांचं नूतनीकरण करण्याचे आदेश कोणी दिले, आदी प्रश्नांवर माजी प्राचार्य घोष यांची चौकशी करण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या राखी मुलांना बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आला आहे. हा उत्सव शिक्षकांनी शाळेमध्ये राबवला. यावेळी अंकुर शिशु 1ली ते 10वीच्या मुलांना राखी बांधली. चिमुकल्यांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केल्याची सगळीकडे चर्चा आहे. साधारण 400 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलींनी मुलांना राखी बांधली तर मुलांनी त्यांना गोड भेट दिली. यावेळी सगळे शिक्षक शाळेमध्ये उपस्थित होते. निपाणी येथे 40 वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनात 13 शेतकरी हुतात्मे झाले. त्यांच्या स्मरण प्रित्यर्थ निपाणीमध्ये हुतात्मा स्मारक उभारण्यासाठी सहकार्य करावे अशा मागणीचे निवेदन नगरपालिका आयुक्तांना देण्यात आले. 5 सप्टेंबरपूर्वी या संदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी हुतात्मा स्मारक समिती अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आयुत माने, प्राध्यापक NI खोत, प्राध्यापक मधुकर पाटील, सुधाकर सोनाळकर आदी उपस्थित होते. कोगनोळी परिसरामध्ये गेल्या 1-2 महिन्यांमध्ये चोरीच्या 2-3 घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या पार्श्वभूमीवर निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकातर्फे कोगनोळी व परिसरामध्ये मुख्य रस्ता आणि मुख्य चौकामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हालसिद्धनाथ नगर व एसटी बस स्थानक येथे येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. कोठून आलात, कोठे जाणार आहात, त्यांची पूर्णपणे ओळख पटवल्याशिवाय आणि शहानिशा झाल्याशिवाय पुढे वाहन पाठवले जात नाही. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. नागरमुन्नोळीत कोलकाता येथे झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा बलात्कार आणि हत्येच्या निषेधात
सर्व वैद्यांनी कामकाजावर बहिष्कार घालून निदर्शने करीत या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी वैद्यांकडून निपाणी मुधोळ राज्य महामार्गावर सुमारे 2 तास आंदोलन करण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.